आज आपण चाललो आहोत कोल्हापूर शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवे बालिंगे या गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री कात्यायनी देवीचे दर्शन घेण्यासाठी। या मंदिरासमोर पार्किंगची सोय आहे। बाह्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला दिसते ते आहे हनुमानाचे मंदिर। तेथून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला श्री नारायण स्वामींचे तपस्थान आहे। बाजूला समोर लहान दीपमाळ आहे। समोरच तुळस आहे। मंदिर परिसर खूप विस्तृत आणि स्वच्छ आहे। मंदिराच्या समोर मधोमध अमृत कुंड आहे। या अमृत कुंडातील जलाने देवीने मृत देवगण जिवंत केले। तसेच श्री परशुराम श्री कात्यायनी देवीचे महात्म्य ऐकून पापक्षालनासाठी येथे आले तेव्हा या अमृत कुंडात स्नान करून देवीची व भैरवाची पूजा केली। हे कुंड दिसायला खूप आकर्षक आहे। कुंडाभोवती चारी बाजूला तटबंदी आहे। आतमध्ये कुंडाच्या दोन्ही बाजूस शिवलिंग आहे। या ठिकाणातून सतत पाण्याचे धार पडत असते। या कुंडात बरेच मासे व कासव आहे। सभा मंडपाच्या बाहेर उजव्या बाजूस श्री नरसिंह मंदिर आहे। आता आपण सभा मंडपात प्रवेश करूया। कात्यायनी देवी मूळची स्वयंभू शिला असून तिच्या शेजारी उत्सव मूर्ती आहे। मंदिरात तुपाचा नंदादीप अहर्निश तेवत असतो। श्री महालक्ष्मीच्या विविध रूपांपैकी तिचे हे एक रूप आहे आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याकरिता तिचा अवतार आहे। करवीर क्षेत्राच्या रक्षणासाठी असुरांनी 4 दिशांना 4 दूत ठेवले होते। त्यापैकी दक्षिण द्वाराचे रक्षण रक्तबीज नावाचा असुर करीत होता। त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी श्री महालक्ष्मीने भैरवाची योजना केली। भैरवाने रक्तबीजावर अनेक अस्त्रे सोडली, पण त्या अस्त्रामुळे दैत्यांच्या शरीरात जे रक्त निघे त्यातून असंख्य राक्षस निर्माण होत व ते भैरवास वेढा देत। तेव्हा भैरवाने श्री कात्यायनी देवीचा धावा केला। देवी कात्यायनी प्रकट झाली आणि तिने रक्तबीजाचा वध करून अमृतकुंडातील जलाने मृत देवगण जिवंत केले। त्या ठिकाणी देवी स्थिर झाली। भैरवाने तिच्या पुढे वास करून तिची स्तुती केली। श्री कात्यायनी देवीचे हे महात्म्य ऐकून परशुराम येथे पापक्षालनासाठी आले। त्यावेळी त्यांनी अमृतकुंडात स्नान करून देवीची व भैरवाची पूजा केली। तेव्हा देवीने त्यांना सांगितले की या ठिकाणी तुम्ही आपल्या नावाचे तीर्थ करावे। हे तीर्थ आजही देवी मंदिराच्या मागे पाहाव्यास मिळते। चला तर मग आपण या तीर्थाचे दर्शन घेऊया। समोर दिसते आहे ते श्री परशुराम निर्मित तीर्थकुंड। येथे अशी मान्यता आहे की जी लहान मुले बोलत नाहीत त्यांना या तीर्थातील पाणी पाजले तर ती लवकर बोलू लागतात। याच तीर्थाच्या मागे श्री रेणुका मातेचे मंदिर आहे। चला आपण श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊया। या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराला सहाय्यक मानले जाते। त्यामुळे अंबाबाईच्या दर्शनानंतर येथे अवश्य या। धन्यवाद।